पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वतन को जानो या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। तसंच या कार्यक्रमाचा भाग म्हणून 250 विद्यार्थ्यांशी संवाद साधला। राम जन्मभूमी न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिराची राष्ट्रध्वजाशी तुलना केली आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले। सौदी अरेबियातून मंगलोरकडे निघालेल्या भारतीय केमिकल वाहू जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आलाय। हिंदी महासागरात ड्रोन हल्ल्यानंतर या जहाजाला आग लागली आहे। जम्मू काश्मीरच्या गेट मुल्ला शिरी बारामुला येथील मशिदीमध्ये अजान सुरू असताना दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफींचं निधन झाल्याची माहिती। उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये श्री हरिहर आश्रम कनफल येथील दिव्य आध्यात्मिक महोत्सवाचं उद्घाटन आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। सुरतमध्ये एका भरधाव बसनं अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे। हैदराबादमधील अंकुरा रुग्णालयामधील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आणि या आगीमुळे अनेक रुग्ण इमारतीमध्ये अडकले होते। शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। राम मंदिराचा महोत्सव जवळ येत असताना भाविकांमध्ये त्याची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळते। एका भक्तानं राम मंदिराच्या प्रकृतीचा केक बनवलाय। चेन्नईमधील सॅन थॉम चर्चला सुंदर सजावट करण्यात आली आहे। त्याची सुंदर दृश्य सध्या सर्वांना भुरळ पाडतात।